हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मी जे बोलते आणि जो आवाज तुम्हाला ऐकायला येतो हे सगळं डिफरंट असेल, कारण काही कारणांमुळे व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे, कारण आवाज बिलकुल येत नव्हता. सो पुन्हा मी ही व्हिडिओ अपलोड करते आहे. सो स्टे ट्यून आणि कनेक्टेड राहा आमच्यासोबत. सगळीकडे छान दहीहंडीची तयारी चालू होती, पण अजून इतकी अशी गर्दी झाली नव्हती. पण डेफिनेटली संध्याकाळी गर्दी होणारच होती, त्याच्यामुळे आम्ही पटकन जाणार होतो घरी. पण आता बघूया आम्ही कुठे कुठे जातो आहे आणि आजचा प्लॅन काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. पण जास्त वेळ थांबणार नाही, कारण आज संध्याकाळी खूप गर्दी होईल. फायनली विचार करता करता ठरता आम्ही दादरपर्यंत पोचलो आणि BKC पर्यंत आलेलो आहोत. तर विचार केला दादर चौपाटीला जाऊया. तशी गर्दी असेल असं वाटतंय, पण गर्दी असेल तर डायरेक्ट आम्ही तिथूनच रिटर्न जाणार. पण बघूया आता तिथे गर्दी आहे की नाही, कारण आजचा प्लॅन तर तोच आहे की आपण आज दादर चौपाटी फिरूया. आधीसुद्धा एकदा आम्ही दादर चौपाटीला आलो होतो, पण ट्रेननी आलो होतो आणि तिथून आम्ही मॅप लावून चालत तिथे जो एक वडापाव फेमस आहे दादर चौपाटीला तिथपर्यंत पोचलो होतो आणि खूप संध्याकाळ झाली होती. आणि आज जर तो वडापाव असेल तर आज आपण नक्की तो खाऊया. बघूया आता आहे. दहीहंडी सारख्या दिवशी आणि ते पण आम्ही दादरमध्ये 4 व्हीलर घेऊन येण्याची जी काही हिंमत केली ना, त्या आमच्या हिमतीला नक्कीच दाद दिली पाहिजे. कारण नाही तेव्हा इतकी सुट्टी असते तरीसुद्धा आम्ही घरात बसतो, पण कुठे बाहेर पडत नाही. आज इतकी आता गर्दी असणार आहे सगळीकडे. आमच्या इथले रोड तर आत्ताच ब्लॉक करायला घेतले, तरीसुद्धा आम्ही हिंमत केली आहे की आपण दादर चौपाटीला जाऊया. तसं एक कामसुद्धा होतं, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. सो आता बघूया जाताना काय आमची हालत होती. समोर इतका छान व्ह्यू आहे, पण तो काय आपल्या मोबाईलमध्ये इतका कॅप्चर होत नाही आहे. आणि फायनली आम्ही दादर चौपाटीला पोचलेलो आहोत. कसला भारी व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि थोडा पाऊससुद्धा पडत होता, पण कचरासुद्धा खूप जास्त होता तिथे. पण तरीसुद्धा काही छोटे व्हिडिओ मी तिथले घेतलेले आहेत. हार्डली 5 ते 7 मिनिटांमध्ये इतका पाऊस यायला लागला, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा निघालो. विचार केला की पटकन जाऊया इथून, कारण मध्ये ट्रॅफिकचंच टेन्शन येत होतं की किती गाड्या वगैरे असतील किंवा आपल्याला घरी पोचायला किती वेळ लागेल. ह्या व्हिडिओमध्ये ते जे काय बोलतात ते तुम्हाला कळणारच नाही किंवा मी काय बोलते म्हणून व्हॉइस ओव्हर करते. कारण ही व्हिडिओ क्लिप जेव्हा एडिटिंगला घेतली तेव्हा कळलं की याच्यामध्ये अजिबात आवाजच नाही आहे. सो आम्ही तिथून लवकर निघण्याचं कारण असं होतं की आम्ही भिजलो होतो आणि माझ्याकडे स्कार्फ वगैरे काहीच नव्हता आणि तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे विचार केला अजून जास्त भिजण्यापेक्षा आपण इथून पटकन कल्टी मारावी. इथे आम्ही दादर चौपाटीच्या दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहोत. म्हणजे हार्डली 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती होतं, पण तिथे गेल्यावरती आमचा इतका मूड ऑफ झाला आहे, तुम्हाला ते दाखवते. लांबून इतकं मस्त वाटत होतं की असं वाटत होतं किती छान आहे, पण जवळ गेलो आणि अतिशय कचरा होता. म्हणजे तिथे आम्ही 1 मिनटंसुद्धा थांबलो नाही, इतका कचरा सगळा बाहेर येत होता.
आता आपण जितका कचरा बाहेर टाकणार कुठे पण कसा पण, तर तो अशा पद्धतीने आपल्याला बघायला तर मिळणारच. आम्ही तिथे काही जास्त थांबलो नाही आणि पाऊससुद्धा खूप जास्त पडत होता आणि आम्हाला घरीसुद्धा लवकर पोचायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो. आणि तुम्ही बघू शकता पावसाचा जोरसुद्धा वाढला होता. मला वाटते आम्ही दादर चौपाटी हार्डली 5 मिनटं बघून निघालेलो आहोत, कारण आम्ही भिजलोय सुद्धा खूप आणि आमच्याकडे स्कार्फ वगैरे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे तिथून निघालो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जो फेमस वडापाव आहे त्याने आज नेमकं दुकान बंद ठेवलं होतं. त्याच्यामुळे बाकीचं तिथे काय खाण्यासारखं आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे उगाच कुठेतरी खाण्यापेक्षा विचार केला आपण घरीच जाऊया आता, कारण तुम्हाला माहिती आहे दहीहंडीला किती गर्दी असते मुंबईमध्ये. सो आम्ही तिथून घरी जाण्याचाच प्लॅन केला. पण आता विचार करत होतो की इथून आपल्याला घरी पोचायला किती वेळ लागतो आहे. सो बघूया आता कधी आपण घरी पोचतो. आमच्याकडे स्कार्फ रुमाल असं काहीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही हीटर ऑन केला की जेणेकरून थोडेसे तरी केस वाळतील. त्याच्यामुळे त्याचा Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. आणि ज्या गोष्टीची भीती होती आम्हाला तेच झालं. आम्हाला ट्रॅफिक भेटली मध्ये आणि आता घरी पोचायला किती वेळ लागणार आहे माहिती नाही आहे. पण आज आमचा संध्याकाळी दहीहंडी बघायला जाण्याचा प्लॅन केला आहे आम्ही. पण आता घरी कधी पोचतो त्याच्यावरती आहे, कारण पाऊससुद्धा खूप वाढलेला आहे आणि 20 ते 25 मिनटात आम्ही घरी पोचायला पाहिजे. पण मला असं वाटत नाही आहे की आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये पोचू. तर बघूया घरी कधी पोचतो आहे, आणि जर लवकर पोचलो तर नक्कीच आपण दहीहंडी बघायलासुद्धा जाऊया. आणि फायनली आम्ही आमच्या घराजवळ आलेलो आहोत. हार्डली 5 मिनटामध्ये आम्ही घरी पोचायला पाहिजे, पण मार्केटमध्ये सुद्धा गर्दी असणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 5 मिनटाचं हे डिस्टन्स आम्हाला जवळजवळ अर्धा तासावरती जाणार आहे. आणि ट्रॅफिक बऱ्यापैकी लवकर कमी झाली, त्याच्यामुळे आम्ही लवकर पोचलो आहे. आणि आता घरी जाऊन मस्तपैकी गरमागरम चहा पिऊ आणि त्याच्यासोबत काहीतरी खाऊया. आणि खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ खूप महिन्यानंतर आज मी इथे बटर घ्यायला आलेली, कारण पाऊस इतका पडत होता आणि घरी जाऊन काहीतरी गरमागरम खावंसं तर वाटतच होता. त्याच्यामुळे इथून मी बटर घेतलं आणि घरी जाऊन चहा करणार होती. आणि चहा फक्त त्याच्यासोबत काहीतरी खाण्यासाठी मी घेते, पण मला ह्यांच्यामुळे सवय लागलेली. आणि फायनली तिथून 2-4 गोष्टी घेऊन आम्ही घरी निघालो आणि घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी जे काय बोलते आहे समोर ते वेगळं आणि आवाज काहीतरी वेगळा तुम्हाला येतो आहे. काही टेक्निकल इश्यूज झाले त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं नाही होणार. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.